नमस्कार. आपण दैनंदिन जीवनात काही कामे करत असतो, पण ते चुकीचे आहेत की बरोबर हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. ज्या घरात देवासमोर पाणी भरून ठेवतात, त्यांनी नक्की बघा हा व्हिडिओ. खूप महत्त्वाचा आहे. नाहीतर असं वाटायला नको की हा व्हिडिओ आधीच बघायला हवा होता. कारण वास्तुशास्त्रामध्ये काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, ज्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येऊ शकते जर चांगल्या असतील तर, किंवा तुमच्याकडून चुकून काही चुका घडत असतील तर त्यामुळे नकारात्मकता देखील येऊ शकते. तर आपण आज या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची दैनंदिन जीवनातलीच एक माहिती बघणार आहोत, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये नक्कीच 100% बदल होईल. जर तुमच्या घरामध्ये हे काम करत असेल तर काय होणार आहे आणि नसेल तर काय होणार आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघायची आहे. त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवताचे नाव लिहायला अजिबात विसरू नका. कारण वास्तुशास्त्रानुसार असे सांगितले जाते की काही गोष्टी अशा आहेत ज्या कधीच रिकाम्या देखील ठेवू नयेत. जर त्या वस्तू रिकाम्या राहिल्या तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास होत असतो. तसेच सुख समृद्धी देखील येत नाही. जीवनामध्ये प्रत्येक पावलावर अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच वारंवार आर्थिक संकटे देखील येत राहतात. चला तर मग बघूयात कोणत्या गोष्टी आपल्याला रिकाम्या ठेवायच्या नाहीत. हे बघून त्यानंतर हे जे पाण्याचे भांडे आहे ते तुमच्या देवघरामध्ये ठेवल्याने काय होते आणि नाही हे देखील पुढे बघणार आहोत. सगळं काही नीट सुरू असतं. आयुष्यात सुख, शांती, समाधान असते. पण अचानकच काहीतरी होते. घरात अडचणी येतात. तुम्हाला किंवा घरातील सदस्यांना त्रास होऊ लागतो. यामागे एक गोष्ट असू शकते, ती म्हणजे घरातील काही वस्तू ज्या रिकाम्या राहिलेल्या असतात. वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या रिकाम्या वस्तूंचा दुष्परिणाम तुमच्या प्रगतीवर होत असतो. कधीकधी गोष्टी खूप लहान वाटतात, पण त्याचा दुष्परिणाम आपल्याला आयुष्यभर सहन करावा लागतो. जीवनामध्ये नकारात्मकता आणि एकामागोमाग एक नवीन संकटे येऊ लागतात. त्यामुळे जीवनाच्या विकासासाठी आणि भाग्यवृद्धीसाठी घरात या 5 गोष्टी कधीही रिकाम्या ठेवू नका. कोणकोणत्या आहेत त्या बघूयात. त्यानंतर आपण महत्त्वाच्या विषयाकडे नक्की वळूयात. हा देखील खूप महत्त्वाचा विषय आहे, जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगणार आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही धान्याचे कोठार किंवा धान्याचे डबे ज्यात तुम्ही धान्य भरून ठेवता ते कधीही रिकामे ठेवू नका. समजा ते रिकामे राहिले तर तुमच्या प्रगतीला अडचणी निर्माण होतील आणि भरलेले धान्याचे कोठारे घरात सुखसमृद्धी घेऊन येत असते. जीवनामध्ये सुखसमृद्धी, सकारात्मक ऊर्जा वाढवते. दररोज माता अन्नपूर्णेची पूजा करा. कारण माता अन्नपूर्णा धनधान्य, ऐश्वर्य आणि सौभाग्याची देवी आहे. माता अन्नपूर्णेची पूजा केली तर घराला अन्नाचा, धान्याचा साठा हा कधीही रिकामा पडत नाही. त्यानंतर अजून एक महत्त्वाची वस्तू, ती म्हणजे वास्तुशास्त्रानुसार बाथरूममधील बादली कधीही रिकामी ठेवू नका. बघा, आपण दैनंदिन जीवनामध्ये काही या चुका सहजच करत असतो. बादली रिकामी ठेवून देतो बाथरूममधली. बऱ्याच जणांच्या घरी असते, तर ते चुकूनही करू नका. रिकामी बादली नकारात्मक ऊर्जा आणते, ज्यामुळे विविध समस्या उद्भवू शकतात. जर तुम्ही बादलीचा वापर करत नसाल तरी त्यात थोडे पाणी भरून ठेवा. कडा नसलेली बादली, तुटलेली बादली वापरू नका. बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली वापरणे शुभ असते. बादलीचा वापर झाल्यानंतर त्या बकेटमधले पाणी तुम्ही टाकून देऊ शकता आणि पुन्हा नव्याने भरू शकता. रिकामी बादली तुम्हाला ठेवायची नाही आहे. आणि निळा रंग वापरला तर उत्तम, किंवा दुसरा कोणताही वापरू शकता. आता अजून एक महत्त्वाचं म्हणजे तिजोरीमध्ये किंवा पर्समध्ये पैसे थोडे ठेवायचे आहेत. पर्स तुम्हाला कधीही रिकामी ठेवायची नाही आहे. 1 ते 2 रुपये आवर्जून ठेवा. रिकाम्या तिजोरीमध्ये किंवा पर्सला तुमच्या घराकडे गरिबी खेचून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. तिजोरी किंवा पर्समध्ये नेहमी थोडे तरी पैसे, धन ठेवायला हवे. तिजोरीत तुम्ही गोमती चक्र, शंख किंवा कवडी देखील ठेवू शकता. यामुळे सुखसमृद्धी वाढते. त्यासोबतच जिभेला ठेवू नका रिकामे. हे वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल, नक्की काय म्हणायचे आहे? जीभ ही देखील सुखसमृद्धीची महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही जे बोलता त्यावरून तुम्ही कसे आहात हे समजते. म्हणून कदाचित आपल्याला जिभेला लगाम घाल, जिभेला हाड आहे का, असे म्हटले जाते. जीभ रिकामी ठेवू नका याचा अर्थ की कोणालाही अपशब्द बोलू नका. घरातल्या ज्येष्ठांना देखील अपशब्द बोलू नका, त्यांचा अपमान करू नका. तुम्ही अपशब्द बोललात किंवा कोणाचा अपमान केला तर माता लक्ष्मी नाराज होते आणि आर्थिक समस्या ज्या असतात, आर्थिक संकटे जे असतात ते तुमच्या घरावर येत असतात. आता महत्त्वाचे म्हणजे देवघरात पूजा साहित्यासोबत आपण जे जलपात्र ठेवत असतो,
देवाला नैवेद्य दाखवताना त्यातील पाणीसुद्धा जलपात्रात ठेवले जाते आणि वास्तुशास्त्रानुसार देवघरातील जलपात्र हे कधीही रिकामे ठेवू नये. पूजा केल्यानंतर जलपात्रात पाणी, गंगाजल, एक तुळशीपत्र त्यात ठेवावे. असे मानले जाते की देवांनासुद्धा नैवेद्यासोबत पाणी ठेवणे गरजेचे असते. पाण्याने भरलेले जलपात्र देवघरात ठेवले तर देव समाधानी राहतात आणि घरामध्ये सुखसमृद्धी येते. जर देवघरातील जलपात्र रिकामे असेल तर घरात नकारात्मकतेचा प्रभाव आणि आर्थिक संकटे हे वारंवार येत असतात. म्हणून देवघरातील जलपात्र हे कायम भरलेले असावे. कारण देवासमोर पाणी भरून ठेवण्याच्या परंपरेमागे केवळ धार्मिक श्रद्धा नसून आध्यात्मिक विज्ञानाचा आणि ऊर्जेचा एक अतिशय महत्त्वाचा सिद्धांत दडलेला आहे. पुढील ही महत्त्वाची माहिती ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल, इतकी महत्त्वाची आहे. तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये खरंच चुका करता का किंवा असे जलपात्र भरून ठेवता का? करत असाल तर पुढे हा व्हिडिओ नक्की बघा. पाण्याची स्मरणशक्ती. विज्ञानानुसार पाणी हे केवळ एक द्रव्य नसून ते ऊर्जा आणि कंपने शोषून घेणारे सर्वात मोठे माध्यम आहे. त्यामुळे तुम्ही जर कोणत्याही प्रयोगात किंवा सिद्ध झालेले पाण्यासमोर जसे तुम्ही विचार, शब्द, मंत्र उच्चारले जातात त्यानुसार पाण्याच्या अंतर्गत रेणूची रचना बदलते. जेव्हा आपण देवघरात दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, मंत्रोच्चार करतो किंवा भावपूर्ण प्रार्थना करतो तेव्हा त्या जागेत अत्यंत उच्च कोटीची सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होत असते आणि ती पाण्यामध्ये शोषली जाते. देवासमोर ठेवलेले पाणी हे सर्व सात्विक कंपने स्वतःमध्ये शोषून घेत असतात. त्यामुळे ते पाणी साधे न राहता एक ऊर्जायुक्त तीर्थ बनते आणि जर तुम्ही याचा वापर तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये केला तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीही आर्थिक समस्या येणार नाहीत, आजारपण येणार नाही आणि घरामधील नकारात्मकता नष्ट होऊन तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण हे निर्माण होईल. वास्तू संतुलन यामुळे होत असते. वास्तुशास्त्रानुसार जल म्हणजे पाणी हे पंचमहाभूतांपैकी एक प्रमुख तत्त्व आहे. देवघरात ईशान्य कोपऱ्यात किंवा देवाच्या जवळ तांब्याभर पाणी ठेवल्याने घरातील अग्नितत्व आणि जलतत्व यामध्ये संतुलन राहते, ज्यामुळे वास्तुदोष आणि घरातील नकारात्मकता कमी होते. ऋषीमुनींची परंपरा. प्राचीन काळात ऋषीमुनी आपल्या आश्रमात पूजेच्या वेळी समोर पाण्याचा कमंडलू किंवा पात्र ठेवत होते. या पाण्याचा उपयोग ते वातावरणातील वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी आणि वैश्विक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी करत असत. त्यासोबतच आता महत्त्वाचे म्हणजे तांब्याचे पात्र का पितळाचे पात्र हे देखील बघूयात. विज्ञानानुसार तांबे आणि पितळ हे धातू ऊर्जेचे उत्तम वाहक आहेत. जेव्हा तुम्ही तांब्याच्या पात्रात पाणी ठेवता तेव्हा त्या पात्राच्या रासायनिक गुणधर्मामुळे पाण्यातील जंतू नष्ट होतात आणि आध्यात्मिकदृष्ट्या तांब्याचे भांडे मंत्राची आणि देवघरातील सात्विक लहरीची जी शक्ती आहे ती खूप वेगाने खेचून घेण्याचे काम करत असते आणि ती पाण्यामध्ये संक्रमित करत असते. म्हणून तुम्हाला या ठिकाणी तांब्याचेच भांडे घ्यायचे आहे. त्यासोबतच महत्त्वाचे म्हणजे तुम्ही हे पाण्याचे भांडे कोणत्या बाजूने ठेवायचे, उजव्या की डाव्या? तर हे पाणी वापरण्याची सर्वात योग्य आणि प्रामाणिक पद्धत म्हणजे पाण्याचे भांडे नेहमी देवाच्या उजव्या हाताला म्हणजेच आपण समोर उभे राहिलो तर आपल्या डाव्या बाजूला ठेवावे आणि रात्री पाणी ठेवताना त्यावर एखादी लहान ताम्हण किंवा प्लेट झाकून ठेवायची आहे, जेणेकरून त्यात धूळ पडणार नाही आणि त्यात ऊर्जा कोंडून राहील. सकाळी उठल्यानंतर काय करायचे आहे तर सकाळी उठल्यावर स्वच्छ स्नान करून सर्वप्रथम पात्राला नमस्कार करायचा आहे. घरातील सदस्यांनी हे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करावे. यामुळे शरीरातील अंतर्गत ऊर्जेचा संतुलन सुधारत असतो आणि मानसिक शांतता देखील लाभते. तुम्ही करून बघा, निश्चितच तुम्हाला याचे सकारात्मक बदल लवकरात लवकर जाणवायला लागतील. हे पाणी मुख्य दरवाजावर म्हणजे उंबरठ्यावर आणि घरात शिंपडावे, कारण उंबरठा हा आपल्या घराचं सर्वस्वच असतो. तिथूनच आपल्या घरामध्ये कोणत्याही शक्ती येत असतात. वाईट शक्ती येऊ शकतात आणि चांगल्या शक्ती देखील येऊ शकतात. तर वाईट शक्तींचा बाहेरच नाश व्हावा आणि चांगल्या शक्तीत सकारात्मकताच आपल्या घरामध्ये यावी यासाठी थोडेसे पाणी तुम्हाला उंबरठ्यावर देखील शिंपडायचे आहे, जेणेकरून रात्री गोळा झालेली सकारात्मक ऊर्जा संपूर्णतः तुमच्या वास्तूमध्ये पसरते आणि नकारात्मक ऊर्जा जी तुमच्या घराच्या आजूबाजूला गोळा झालेली असेल ती मुळातच नष्ट होऊन जाते. उरलेले पाणी तुम्ही तुळशीला किंवा इतर झाडांना अर्पण करू शकतात. ते कधीही बेसिंगमध्ये किंवा पायंदळी येणार नाही याची काळजी घ्यावी. बेसिंगमध्ये तुम्हाला टाकायचे नाही. थोडक्यात सांगायचे तर देवासमोर पाणी ठेवणे ही एक केवळ अंधश्रद्धा नसून आपल्या घरात सकारात्मक लहरी साठवून ठेवण्याचे आणि वातावरण शुद्ध राखण्याचे एक नैसर्गिक आणि प्रभावी माध्यम आहे.
देवघरामध्ये देवासमोर पाणी भरून ठेवण्याचे अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक फायदे देखील आहेत. जर तुम्ही करत असाल हे काम तर नक्की त्याचे काय फायदे आहेत ते बघा, आणि जर करत नसाल तर आजपासूनच हे काम करायला सुरुवात करा आणि हे फायदे तुम्हाला होतात का हे नक्की बघा. तर नकारात्मक ऊर्जा दूर होते, घरातील भांडणे, मानसिक अस्वस्थता कमी होऊन शांतता निर्माण होते आणि सुख आणि आनंद वाढत जातो. सुख समाधान वाढते. पाण्याची सकारात्मक ऊर्जा हळूहळू संपूर्ण घरामध्ये पसरते. धनलाभाचे मार्ग उघडतात. नियमितपणे हा उपाय केल्याने आर्थिक सुधारणा होते आणि कामात यश मिळते. बघा किती सारे फायदे आहेत. त्यासोबतच हे पाणी मंत्राच्या कंपनामुळे ऊर्जायुक्त बनत असल्याने आजार आणि व्याधी दूर होतात. श्रद्धेने पाणी अर्पण केल्याने पूर्वजांना शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद देखील लाभतात. तर तुम्हाला हे काम कसे करायचे आहे, दररोज स्वच्छ तांब्याचे, पितळाचे किंवा देवघरासाठी मिळणारे लहान भांडे, छोटासा पेला देखील वापरू शकतात. स्वच्छ पाण्यात शक्य असल्यास थोडे गंगाजल देखील मिसळावे. हे पाण्याचे भांडे देवाच्या उजव्या बाजूला ठेवावे. पाणी ठेवताना किंवा सकाळी घेताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळेला जप करायचा आहे. या उपायाची सुरुवात करण्यासाठी गुरुवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. महत्त्वाची काळजी आणि नियम आहेत ते म्हणजे दुसऱ्या दिवशी हे पाणी शिंपडण्यासाठी, पिण्यासाठी, तुळशीला किंवा झाडांना घालण्यासाठीच वापरावे. राग किंवा तणावात असताना हा उपाय करू नका, कारण पाणी आपल्या भावना शोषून घेत असते. हा उपाय करताना कमीत कमी 11 दिवस पूर्ण श्रद्धेने आणि नियमितपणे करावा आणि करून पहाच तुम्ही. खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला याचे प्रभावी आणि सकारात्मक बदल दिसायला लागले तर तुम्ही कायमस्वरूपीच हा उपाय करायचा आहे. देवघरात पाण्यासाठी तांब्याचाच तांब्या कलश का वापरला जातो यामागे अध्यात्म आणि वास्तुशास्त्र देखील आहे आणि आयुर्वेदिक देखील यामध्ये खूप महत्त्व आहे. अतिशय सुंदर संगम ह्या तिन्ही गोष्टींचा आहे. तर त्यामध्ये म्हणजे सकारात्मक आणि सात्विक लहरीचे आकर्षण. हिंदू धर्मानुसार तांबा हा धातू अत्यंत पवित्र आणि देवांच्या लहरी आकर्षित करणारा मानला जातो. देवघरात जेव्हा आपण दिवा आणि मंत्रोच्चार करतो तेव्हा त्या तांब्याच्या भांड्यात त्या लहरी वेगाने स्वतःमध्ये खेचून घेण्याची आणि पाण्यात संक्रमित करण्याची शक्ती निर्माण होत असते. जुन्या ग्रंथानुसार तांब्याला अग्नी आणि सूर्य याचे प्रतीक मानले गेलेले आहे. म्हणून देवाला अर्पण करायचे जल किंवा देवाचा अभिषेक करण्यासाठी जे अभिषेक पात्र असते ते तांब्याचेच वापरले जाते. त्यासोबतच वास्तुशास्त्रानुसार देवघरातील पाण्याचा तांब्या कधीही रिकामा ठेवू नका. पाण्याने भरलेला तांब्या घरामध्ये सुख समृद्धी आणि लक्ष्मीचा वास टिकून ठेवतो. पाण्याचा तांब्या देवघराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा देवाच्या उजव्या बाजूला ठेवा. घरातील नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष दूर करतात आणि अमंगळ शक्तीचा नाश देखील होतो. तर आयुर्वेदात तांब्याच्या भांड्यात 6 ते 8 तास ठेवलेले पाणी अमृतसमान मानले जाते. रात्री देवघरात ठेवलेले पाणी सकाळी पिल्याने शरीरातील वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचे संतुलन होत असते. याला आपण ताम्रजल असे देखील म्हणतो. नैसर्गिक शुद्धीकरण. तांब्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. म्हणजेच रात्रभर तुम्ही तांब्याच्या भांड्यात पाणी राहिल्याने त्यातील सूक्ष्मजंतू हे नष्ट होतात आणि ते पाणी नैसर्गिकरित्या शुद्ध होत असते. हे अभिमंत्रित केलेले ताम्रजल सकाळी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, शरीरातील हिमोग्लोबिन वाढते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. त्यासोबतच महत्त्वाचे एक काम आणि काळजी म्हणजे तांब्याच्या पात्रात कधीही दूध, दही किंवा लिंबू पाणी ठेवू नये. तांब्यासोबतच रासायनिक प्रक्रिया होऊन ते आरोग्यासाठी विषारी बनू शकते. देवघरात देवाच्या अभिषेकासाठी दूध वापरायचे असल्यास पितळ किंवा चांदीच्या पात्रामध्ये वापरावे. तांब्याचे भांडे रोज लिंबू किंवा मिठाने स्वच्छ घासून मग त्यातच नवीन पाणी भरावे. कळकट किंवा काळ्या पडलेल्या तांब्यात पाणी ठेवल्याने त्याची आध्यात्मिक आणि वैज्ञानिक शक्ती ही कमी होत असते. तर तुम्ही हा उपाय करायला आजच सुरुवात करा. खूप महत्त्वाचा हा उपाय आहे. ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला त्या दिवशी जरी तुम्ही हा उपाय करायला सुरुवात केला तरी चालेल. तर तुम्ही बघा तुमच्या घरामध्ये दुसरी कोणतीही गोष्ट करण्याची गरज पडणार नाही. एकदम सकारात्मक लहरी तुमच्या घरामध्ये येतील आणि घरात सुख, शांती, समृद्धी कायम नांदेल. आर्थिक समस्या मुळासकट नष्ट होतील. नकारात्मकता देखील मुळासकट नष्ट होणार आहे आणि अगदी सोपा उपाय आहे. तुम्ही हा उपाय करताना तुमच्या कुलदेवताचे देखील नामस्मरण, मंत्रोच्चार केला तरीही उत्तम ठरेल. जेव्हा तुम्ही हे पाणी भरून ठेवणार आहात तेव्हा तुम्हाला 108 वेळेला तुमच्या कुलदेवताचे, कुलदेवीचे नामस्मरण करायचे आहे. नक्की करून बघा. कुलदेवी तुमच्या कुळाचे नक्की रक्षण करेल. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.